नमस्कार प्रेक्षकांनो. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा म्हणजे 25 नोव्हेंबरचा फ्रेश एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही बघत आहात. तर सुरुवातीला त्यांनी दाखवलंय अद्वैत झोपलेला असताना कला पहाटेच आंघोळ वगैरे करून छान तिचे सौभाग्य अलंकार घालत असताना अद्वैत सोबत आतापर्यंत जे जे प्रसंग घडले तिचे आणि अद्वैतचे त्यांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग ते सगळे आठवून तिने अद्वैतचं आणि तिचं नातं स्वीकारलंय आणि आता ती त्याच्याशी अगदी बायकोप्रमाणे वागायला सुरुवात करते बरं का. खूप छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. अगदी शेवटपर्यंत बघत राहा. कला सौभाग्य अलंकार घालते आणि ठरवते की मी आता मिसेस अद्वैत कला चांदेकर असणार म्हणजे असणार. आता हा विचार करून ती बघा आता त्याच्याशी कशी वागतीये. तर आता अद्वैत पहाटे पहाटे उठलाय. कला पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्या समोर उभी राहते. अद्वैत झोपेतनं उठत डोळे चोळत असतो. आता पाण्याचा ग्लास समोर बघून पण बघा प्रेक्षकांनो, कला विशेषतः हा ग्लास घेऊन उभी आहे हे बघून जरा अद्वैतला खूप मोठा धक्का बसलाय. आता कला म्हणते हे घे पाणी, तुला झोपेतनं उठल्या उठल्या पाणी लागतं ना. अद्वैत आता तो डोळे चोळत चोळत उठलाय आणि आता ते पाण्याचा ग्लास हळूच हातात घेतोय आणि त्याच्या डोक्यावर टपली मारत म्हणतो, तू खरी खरी खरेच आहेस ना. कला म्हणते हो, मी खरी खरी खरेच आहे, घे पाणी. आता अद्वैत म्हणतो, माझ्या स्वप्नात आली आहेस काय तू. आता कला म्हणते, अरे बापरे, तुझ्या स्वप्नात येते का मी, माहिती नव्हतं रे मला. अद्वैत तिला म्हणतो, हा पटली, आता मला खात्री पटली की तू खरी खरी खरेच आहेस. सकाळी सकाळी तुला माझ्यासोबत भांडणाची सवय आहे खरे, पाण्याच्या भांडं द्यायची सवय नाहीये ना, त्यामुळे आता मला खात्री पटली. आता अद्वैत तिच्या हातातनं तो पाण्याचा ग्लास घेतो आणि आता पाणी वगैरे पिऊन तो असा उठायला लागतो. तेव्हा कला त्याच्या समोर त्याची चप्पल देते खाली घालायला. अद्वैत कलाचे हे हावभाव जरा जास्तीच नोटीस करतोय प्रेक्षकांनो. आता तो उठतो आणि 1 2 3 4 असं मोजायला लागतो. कला म्हणते, काय करतोयस तू. आता अद्वैत मनात विचार करायला लागतो, 27 सेकंड झालेत तरीही माझ्याशी अजून भांडत नाहीये. अरे बापरे, हे तर शॉकिंगच आहे. आता उठल्या उठल्या म्हणतो, काय हा पसारा सगळा कोण आवरणार, कोणास ठाऊक. कला म्हणते, तू तुझं आवर ना, बाकी मी आवरते. आता कला अद्वैतला म्हणते, तू उठ, मी तुझे अंथरुण काढते. आता हे ऐकल्यावर अद्वैतला आता हे जरा जास्ती झालंय बरं का प्रेक्षकांनो. तो आता अल्लाद उठतो, स्वतःला चिमटा काढतो. त्याला काही समजे ना की खरंच ही खरे खरे खरी आहे की दुसरीच कोणीतरी आहे. अद्वैत आणि कला आता एकमेकांशी खूप छान वागणार आहेत प्रेक्षकांनो आणि त्याप्रमाणे त्यांनी आजचा भाग पण सुंदर आणि अप्रतिम दाखवलाय. आता बघा, अद्वैत आंघोळीला गेलाय पण जाताना स्वतःला चिमटा काढून गेलाय, कारण त्याला काही समजे ना की खरंच ही कला आहे का जी सगळी कामं करून घेऊ लागली आहे आपली. म्हणजे हे जरा आश्चर्यच आहे बिचाऱ्यासाठी. तर कला आता खाली येते आणि तिच्या आईला म्हणते, म्हणजे अंजू असते तिथे आधी. अंजूला म्हणते, अंजू काय करतेस ब्रेकफास्टला. अंजू म्हणते, मी सँडविच करते. मग आता ती कला तिच्या आईला विचारते, आई रॉकेटला बघितलं का. आता तिची आई म्हणते, अगं काही ठाव नाही कुठे गेलं रॉकेट. तेवढ्यात आता रॉकेट येतो आणि म्हणतो, क्या हुकुम है माझी अक्का, तू मला आठवलंस ना, मी हजर झालो. कला म्हणते, अरे बाबा रॉकेट काही नाही, तुझे दाजी खूप दिवसानंतर ऑफिसला चाललेत ना, तर ते गाडीवर जरा. आता रॉकेट म्हणतो, आग रॉकेट आहे ना, सवाल आहे का, एकदम चकचकीत करून टाकतो गाडी. आणि ए मावशे, तू तिकडं म्हणजे कंगवा घेऊन भांग पाडू शकशील एवढी चकचकीत करतो बघ गाडी. आणि आता असं म्हणून तो आता भुर्रकन गेलाय बाहेर पळत पळत गाडी स्वच्छ करायला. आता ही कला म्हणते, अगं अंजू सकाळी सकाळी चांदेकरला ब्रेड नको दिवस, एक काम कर, अंडी उकड 2 आणि म्हणजे संत्र मोसंबीचे ज्यूस नको करूस, ऍपल का. तसं त्याचा गोळ्याचा डोस संपतोच आहे, त्याला ऍपलच देऊयात फक्त. म्हणजे ती अशी एक काळजी घेते अद्वैतची असं दाखवलंय. खूप दिवसानंतर चांदेकर आज ऑफिसला चाललाय ना, त्याला अशक्तपणा नको यायला. कलाचा नेचर एकदम केअरिंग झालाय प्रेक्षकांनो. आता हा अद्वैत पहाटे पहाटे जिमला चाललेला असतो तेव्हा कला त्याच्या समोर आडवी जाते आणि म्हणते, ओ चांदेकर कुठे निघाला. अद्वैतने गॉगल बिगल लावलेला असतो, तो गॉगल काढतो आणि म्हणतो, हे काय तुझ्या हातामध्ये, हे नकोय मला. कला म्हणते, तुझ्यासाठी नाहीये हे, नैनाताईसाठी घेऊन चालली आहे ज्यूस. आणि हे काय, तू कुठे निघालास. अद्वैत म्हणतो, मी आता ऑफिसला चाललोय. आता कला म्हणते, पण जिमच्या कपड्यात. अद्वैत म्हणतो, तुला कळते ना मी जिमला चाललोय, मग इरिटेट का करतेस प्रश्न विचारून, चल सरक बाजूला, मला जाऊ दे. कला म्हणते, नाही तू जिमला नाही जायचंस. आता अद्वैत म्हणतो, काय टाइमपास करतेस हा, काय चाललंय तुझं. कला म्हणते, मी सांगितलं ना एकदा तू जायचं नाहीयेस जिमला आज म्हणून. आता ती तिची
त्या अद्वैतची बॅग हिसकवत असते, तेव्हा अद्वैत ती बॅग वर करत असतो. कला म्हणते, आणि इकडे ती बॅग. नाही जायचं सांगितलं ना तुला. अद्वैत म्हणतो, मला जायचंय. हे बघ खरे, डोळे बघ डोळे, मी मोठे डोळे करतोय. हा, चल बाजूला सरक. मला जायचंय जिमला म्हणजे जायचंय. कला म्हणते, चल शहाणपणा करू नकोस, माझे डोळे तुझ्या डोळ्यापेक्षाही मोठे आहेत. मी जर ते मोठे केले ना तर घाबरशील तू. चल सरक तूच बाजूला. जायचं नाही म्हणजे नाही. आता लगेच हा अद्वैत म्हणतो, चल खरे, उगाचच लाडात येऊ नको. सांगितलं ना एकदा मला जायचंय. दोघांमध्ये वाद सुरू होतो आणि आता त्या वादावादीमध्ये त्या कलाच्या हातातलं ज्यूस सांडतं काय तिने मुद्दाम सांडवलंय या अद्वैतच्या अंगावर. तो चिडत म्हणतो, काय मेस केलं सगळं हे. कला म्हणते, सॉरी चुकून झालं. तू वर जाऊन टी शर्ट बदल ना, जा. आता अद्वैत वर जात असतो तेव्हा अद्वैतच्या सोबत ही कला पण जात असते. आता अद्वैत चिडत म्हणतो, तू कशाला येतेस माझ्या मागे मागे वर. कला म्हणते, अरे मी नैनाताईला सांगायला चालले की ज्यूस बनवायला वेळ लागेल, आईने सांगितलंय म्हणून. आता अद्वैत म्हणतो, काय, त्यांनी कधी सांगितलं. अद्वैत आता या संगीताताईंकडे बघायला लागतो तेव्हा संगीताताई अशा केविलवाणं तोंड करून उभे असतात. अद्वैत म्हणतो, त्यांनी कधी सांगितलं तुला. आता कला म्हणते, आईने मला सांगितलं, तिच्या चेहऱ्यावर ते मला दिसलं, ते मला जाणवलं आणि मला समजलं. आता तू कशाला टेन्शन घेतोय, जा ना तू कपडे बदल ना. अद्वैत आता टी शर्ट बदलायसाठी म्हणून रूम मध्ये जातो तेव्हा कला त्याच्या मागे मागे जात पटकन दरवाजा लावून घेते आणि मग काय अद्वैत चिडतो आणि ओरडतो जोरात, खरे दरवाजा उघड, खरे दरवाजा उघड. आता अद्वैतला काही दरवाजा उघडे ना. कला म्हणत असते, जिमला जायचं नाहीस तू आज, तू ऑफिसला जायसाठी तयार हो. मी ऑफिसच्या वेळेलाच दार उघडणार आहे, अजिबात तोपर्यंत दार उघडणार नाहीये. आता अद्वैत चिडचिड करतो आणि म्हणतो, काय चाललंय नॉनसेन्स पणायचा, शी खरे दार उघड. पण आता कला तिथून निघून गेलीये हे त्याच्या लक्षात आलंय आतमध्ये आणि तो विचार करतो, या अति आगाऊपणा जरा जास्तीच वाढत चाललाय. हिला जरा दाखवावंच लागणार आहे अद्वैत चांदेकर काय चीज येते. पण आता अद्वैतचा जादू काही इथे चालला नाहीये. आता इकडे खाली या कलाच्या आईने तयारी करून ठेवली आहे नाश्त्याची. कला खाली आल्या आल्या विचारते तिची आई, काय ग जावई बापू जाणार होते ना जिमला, गेले नाही का. कला म्हणते, नाही जाणार तो आता, कारण मी तो कपडे बदलत असताना बाहेरून दरवाजा लावून घेतलाय. कला जेव्हा असं सांगते तेव्हा तिची आई तिच्या हातात टाळी देते आणि मग ओरडत म्हणते, कले काही लाज वाटते का तुला. अगं जावई बापूंना तू कोंडून ठेवलंस, काही वाटतं की नाही तुला. कला म्हणते, आई त्यात काय वाटायचं, कारण ते काही माझे जावई नाहीये, तो माझा नवरा आहे, त्यामुळे मला काही वाटायचा प्रश्नच येत नाही. मग आता या कलाची आई चिडत म्हणतात, तू येडी आहे का ग कला, काल आबाजींनी तुला किती समजवलं तरी पण तुझं आपलं तेच. मग आता कला म्हणते, काय गाई, जेव्हा बाबा तुझं ऐकत नसतात तेव्हा तू काय करतेस, त्यांनी तुझं ऐकावं म्हणून. मग आता या म्हणतात, तुझे बाबा ना एक नंबरचे हट्टी आहे, काय केलं ऐकतच नाहीत बघ. मग मी काय करते, त्यांना सरळ करण्यासाठी बरोबर आबोला धरते आणि कलाला ती ट्रिक कळते. कलाची आई म्हणते, तुझा माणूस असा आहे त्याला समज सहन होईल, पण मी आबोला धरलेला त्यांना अजिबात सहन होणार नाही. मग आता ही कला म्हणते, बघितलं नाही, जसं तू बाबाला ओळखतेस तसं मी पण चांदेकरला ओळखायला लागले. मला सांग, जिमला जाऊन तो ऑफिसला जाईल तर त्याला अशक्तपणा येणार नाही का, त्याला त्रास होईल ना आई, पण तो ऐकतच नाही ना माझं, त्यामुळे त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं. असंच आहे चांदेकर. आता तिची आई तिला टपली देत म्हणते, काय चाललंय तुझं चांदेकर. कला म्हणते, बरं राहिलं मिस्टर चांदेकर. तिची आई म्हणते, पुन्हा चांदेकर म्हणतीयस ना, मी आता थोबाड फोडे ना तुझं. कला नीट बोल तुझ्या नवऱ्याशी. मग कला म्हणते, बरं बाई माझे मिस्टर चांदेकर, आता तर झालं. मग आता तिची आई हसते. मग कला म्हणते, बरं चालेल, मी आता आवरते आणि नैनाताईला ज्यूस देऊन येते हा आई. आता अंजू मात्र हसत असते या कलाचं असं बोलणं चालू असतं तेव्हा. आता कला गेली आहे त्या नैनाला ज्यूस द्यायला आणि आता त्या कलाच्या आई म्हणतात, बाई या पोरीचं कठीण आहे ग अंजू. असो, तर आता इकडे बघा, हा सोहम पोहोचलाय काजलच्या घरी. काजल त्याच्यासाठी कॉफी करायला गेलेली असते घरात. आता ती बाहेर येते तेव्हा हा पठ्ठ्या एका पोरीशी फोनवर बोलत असतो, मुद्दाम या काजलला जेलस व्हावं म्हणून. तो म्हणत असतो, बेबी काय म्हणतेस बोल. काजल म्हणते, लहान पोरीशी बोलतोयस का रे. पण आता हा सोहम तिला इग्नोर करत म्हणतो, अगं काही नाही बेबी, मी एका कॅफेमध्ये एक फडतू स्वेटर बोलते बघ माझ्याशी, तू बोल ना बोल, काय म्हणतेस बेबी. काजलकडे दुर्लक्ष करून सोहम मुद्दाम फोनवर बोलायचं नाटक करतोय. आता काजल चिडते आणि गरम गरम कॉफीचा चटका देत जोरात त्याला चटका देते. आता सोहम जरा भानावर येतो आणि म्हणतो, काय चाललंय तुझं काजल. आता काजल म्हणते, तुझं काय चाललंय,
तू कोणाशी बोलतोय आपल्या घरात? तू आता जास्ती करू नकोस ना, पुढे मी काय करेल आता माझं मला पण कळणार नाहीये. मग आता सोहम फोनवर म्हणतो, हॅलो बेबी, मी त्या वेटरशी बोललो ना आता, तिने मला चटका दिला ग बेबी. काय सांगू तुला, जाऊ दे, खूपच बोरिंग आहे. काजल आता सोहमच्या हातातला फोन हिसकवत म्हणते, ए बेबी डेबी छबी, जी कोणी कापसाची डबी असशील ना तू, हा तुझा जो बॉयफ्रेंड आहे ना तो लोकल कॅफेमध्ये नाही बसलाय, तो काजल खरेच्या घरी बसलाय. तुमच्या दोघांना जे काही चावम्याव करायचं ना ते इकडे नाही करायचं, चुपचाप घराच्या बाहेर जायचं. आता तर आपण त्याला चटका दिलाय, फक्त परत जर असं काही झालं ना तर तिकडे येऊन तुला गरम चटका देणार, लक्षात ठेव. बोल बोल, आता बोल ना, गप्प का बसली? आवाज बंद झाला का तुझा? पण तिकडनं फोनवर कोणीच नसतं, ही नुसती हॅलो हॅलो करत बसते, पण तिकडनं उत्तर येतच नाही. आता सोहम तिची मजा घेत असतो. काजल म्हणते, काय रे, तू तर कोणाशीच बोलत नाहीयेस. आता सोहम म्हणतो, करेक्ट आहे तुझं, मी कुठे कोणाशी बोलत होतो, पण हे सगळं ऐकून तुला का राग येतोय गुंडेश्वर? फोन माझा, गर्लफ्रेंड माझी, तुला का राग येतोय? आता ही काजल म्हणते, ते मी तुला दिली ना कॉफी आपण, आणि मी कुठे काय बोलले? ते म्हणजे असं तू कॉफी देताना वर काय काय बोलायला लागला, आपल्याला सटकली ना आपली. आणि काय रे, तू बेबी बेबी कर नाही तर बकरीचं बेबे कर, मला काही घेणं देणं नाही. सोहम म्हणतो, मग माझा फोन का काढून घेतलास? काजलकडे आता उत्तर नसतं, तेव्हा ती काय बोलते हे तिचं तिला कळे ना. तेव्हा सोहम म्हणतो, हे बघ असू दे काजल, काही हरकत नाहीये. हे बघ काजल, काही आहे ना, म्हणजे मला सगळं कळतंय की तुला हे सगळं सहन होत नाहीये, फक्त तुला हे सगळं बोलायचं नाहीये. फक्त जाऊ दे, मी निघतो, माझा फोन आहे ना तो देशील का मला? आता काजल फोन देऊन टाकते सोहमला. आणि आता सोहम म्हणतो, काजल फक्त विचार करायची गरज आहे, तुला सगळं कळतंय, मलाही सगळं कळतंय, असं म्हणून तो तिथून निघून जातो. प्रेक्षकांनो, आता ह्यांची लव्ह स्टोरी बघायला मिळेल आपल्याला लवकरच असं वाटतंय. पण आता इकडे मात्र अद्वैतराव आवरून सावरून निघणार असतात ऑफिसला. कला तिच्या आईला विचारते, आई आजोबांची, अरे देवा, चांदेकर खूपच वेंधळ आहे, विसरला डब्बा इथे, याला काळजी नको का घ्यायला? बघ आता आजारपणातनं उठलाय, मी जर डब्बा नसता केला ना तर बोल बोल बोलला असता मला. काय गाई, तू अशी का बघतेस माझ्याकडे? संगीताताई तिच्याकडे सारख्या बघत असतात. मग आता त्या म्हणतात, काय न कले, किती भरभरून बोलतेस तू जावई बापू बद्दल, नवरा तर तुझाच आहे बाई, बोल बोल. नाही, जबाबदारी तर तुझीच आहे, तूच घेणार तुझ्या नवऱ्याची जबाबदारी, बोल ना बाई बोल. आता ही कला म्हणते, आई काय म्हणायचंय तुला एवढं? आता तिची आई म्हणते, बाई एवढी आठवण काढते तू जावई बापूंची, त्यांना उचक्या लागल्याच असतील तिकडे, हाय का? डब्बा तर हितच राहिलाय जेवणाचा, मग आता काय करतील ग जावई बापू? आता कला म्हणते, काय करेल, बाहेर जाऊन खायला मोकळाच येतो. नाही नाही, ते काही नाही, त्याचा ब्रेकफास्ट मी त्याला देऊन येते, आणि आई तू घरचे हे बघ, हा मी आलेच, असं म्हणून ती निघून जा. अद्वैतला डब्बा देण्यासाठी कला आता ऑफिसला जाणार आहे. तर आता बघा हा प्रेक्षकांनो, बहुतेक तरी संगीताताईंची एंट्री या घरातून आता एक्झिट होणार आहे असं दिसतंय, कारण आता त्यांनी त्यांच्या मिस्टरांना फोन लावलाय आणि आनंदाची बातमी दिली आहे की कलाने आता तिचं नातं स्वीकारलंय. बरं, खूप आनंदाची बातमी आहे. आता तिच्या वडिलांना काही ते ऐकण्यात रस नसतो, म्हणजे त्यांचं काहीतरी वेगळाच मूड ऑफ झालाय. आता त्या म्हणत असतात की, अहो तुम्हाला सांगू का, ही गाठ आहे ना सुटता सुटता सुटणार आहे बघा, सगळं काही चांगलं होईल आणि संसारही सुखाचा होईल त्यांचा, बाकी का आई नकोय बघा आपल्याला. ऐकताय ना तुम्ही, काहीतरी बोला ना. आता ते म्हणतात, हे बघ संगे, मी जरा गडबडीत आहे. आता त्या म्हणतात, अहो एवढी चांगली खबर सांगितली मी, आणि तुम्ही काय, कुठे चाललात तुम्ही, काय झालं, तुमचा आवाज असं काय येतोय, सगळं ठीक आहे ना, तब्येत चांगली आहे ना? आता ते म्हणतात, सगळं ठीक आहे, पण मी आता जरा मिसळ पावच्या आपल्या दुकानावर जाऊन येतो, मी बोलतो तुझ्याशी नंतर, मी गडबडीत आहे, असं म्हणून त्या फोन ठेवून देतात ते कलाचे वडील. आता या विचार करतात, काय झालं असेल यांना, तब्येत बरी नसेल का? मी तर यांना चांगली बातमी दिली, ताण कमी केला यांच्या डोक्यावरचा, पण काय झालं असेल यांना? तर आता इकडे हे कलाचे वडील त्यांच्या मिसळीच्या गाडीवर जातात आणि गाडीची अवस्था पाहून त्यांना फार वाईट वाटतं, आणि आता 600 रुपयेच त्यांच्या जवळ आहेत, आता कसं भागेल याचं त्यांना टेन्शन आलंय. आता हा सीन बघा त्यांनी प्रेक्षकांनो, अद्वैतच्या ऑफिस मधला सीन त्यांनी दाखवलाय. आता ही अकाउंटंट आहे यांच्या ऑफिसची, आणि सरोज तिला खूप ओरडत असते की, हे बघ अद्वैत, ही अकाउंटंट आहे, आपल्याला हिला ताबडतोब काढावं लागणार आहे, कारण ही सतत स्वतःची मनमानी करते, कधी उशिराच येते, कधी स्वतःच ठरवते केव्हा जायचं केव्हा यायचं, आपल्याला असा हलगर्जी स्टाफ नको.
अद्वैत सरोजच्या होला हो मिळवत म्हणतो, "हो आई, तुझं बरोबर आहे. ही आपली वर्क स्पेस आहे आणि इथे डिसिप्लिन मेंटेन करायलाच हवं. कामाच्या बाबतीत असो की कशाच्याही बाबतीत." आता हा राहुल तिथे बसल्या-बसल्या खुर्ची हलवत असतो, तेव्हा ही रोहिणी त्याची खुर्ची अशी घट्ट धरते. मग आता ही सरोज म्हणते, "अरे बाबा, हिने वर तोंड करून सॅलरी सोबत दिवाळीचा बोनस सुद्धा घेतलाय या मुलीने. पण तिच्याकडनं कामाच्या चुका होताय हे लक्षातच येत नाहीये तिचं. नाही म्हणजे हिच्यामुळे आपल्या बाकीच्या सगळ्या सर्व्हंटला, सगळ्या लोकांना चुकीचा मेसेज जातोय." आता ती अकाउंटंट म्हणत असते, "मॅडम माझं ऐकून तरी घ्या." पण सरोज म्हणते, "मला तुझं काहीही ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये." आणि अद्वैतने तिला नोकरीवरून काढून टाकण्याचे पेपर बनवायला सांगितलेत फोनवर. अद्वैत त्या मुलीला जायला सांगत असतो, पण ती म्हणजे मुलगी नाही, बाईच आहे ती. तर ती विचार करत असते, आता कसं व्हावं, कसं करावं. रोहिणी म्हणते, "बरं झालं अद्वैत, चांगला डिसिजन घेतलायस तू. या लोकांशी असंच वागायला हवं आणि यांच्यामुळे बाकीच्यांमध्ये पण बरोबर मेसेज जाईल की डिसिप्लिनमध्ये राहायला हवं म्हणून." अद्वैत त्या मुलीला पुन्हा म्हणतो, "तू जाऊ शकतेस." आता ती बाई बिचारी बाहेर येते आणि खूप रडायला लागते. तेवढ्यात तिथे कला येते आणि म्हणते, "काय गं, काय झालंय? का रडते? काय ग मधुरा, अगं काय झालं? बस बरं इथे, बस. काय झालंय?" मग आता ही मधुरा कलाला तिचा प्रॉब्लेम शेअर करते, जो खूप जेन्युइन असतो प्रेक्षकांनो. कला तिला आधी म्हणते, "तू ठीक आहेस ना मधुरा? तुला काही त्रास तर नाहीये ना?" मग आता ही मधुरा म्हणते, "नाही हो मॅडम, माझ्या हातून जरा चुका झाल्यात, पण जरा सहानुभूती असते ना हो." कला म्हणते, "काय झालंय? मला फ्रँकली सांग बरं." आता ती सांगते, की "मॅडम जरा 2-4 महिन्यांपासून मला जरा वेळ होतोय ऑफिसला याय-जायला आणि हे सगळं सरोज मॅडमला कळलंय आणि तुम्हाला माहितीच आहे त्या किती डिसिप्लिन आहेत कामाच्या बाबतीत आणि त्या भयंकर चिडल्यात माझ्यावर." आता कला म्हणते, "हो अगं, सरोज मॅडम कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा सहन करत नाही, माहितीच आहे ग सगळ्यांना." मग आता ही मधुरा म्हणते, "हो मॅडम, पण गेले कित्येक वर्ष मी इथे काम करते, पण माझ्या हातनं असं कधीच झालं नाहीये. आता असं अचानक होतंय म्हणजे काहीतरी कारण असेल ना मॅडम? नाही म्हणजे अचानक असा डिसिजन घेऊन टाकलाय की ते मला काढून टाकणार आहेत. म्हणजे मला त्यांनी विचारलं सुद्धा नाही की काय कारण आहे, मी उशिरा काय येते म्हणून." आता कला म्हणते, "मला सांग बरं काय झालंय नक्की?" मग आता ती म्हणते, "अहो ताई, माझा मुलगा फक्त 4 वर्षाचा आहे. त्याची इम्युनिटी खूप कमी आहे. तो वरचेवर आजारी पडत असतो. डॉक्टरांनी सांगितलंय की 7 वर्षापर्यंत त्याला जपा, त्याची काळजी घ्या. घरात काळजी घेणारं कोणी नाहीये. आता तर तो शाळेतही जातोय. मित्रमैत्रिणीचे वाढदिवस असतात, कधी संध्याकाळी खाली येतो खेळायला अपार्टमेंटच्या. पण तो जरा जरी बाहेर पडला ना, तर त्याला धाप लागते हो. आणि मला इथे सगळं हातातलं काम सोडून त्याच्या मागे पळावं लागतं. काय करू मी तरी? आमची परिस्थिती फार काही चांगली नाहीये हो मॅडम." नाही म्हणजे त्याच्या ट्रीटमेंटचा खर्च आणि हे सगळं भागवण्यासाठी मी कमवते, पण माझे मिस्टर 2 शिफ्टमध्ये काम करतात आणि त्यात शाळेची फी ₹1,00,000 आहे. त्यामुळे आमची प्रायोरिटी फक्त त्याचं आरोग्य आणि शिक्षण आहे. त्यामुळे फार तारेवरची कसरत होतीये. या सगळ्यात आमची खूप ओढाताण होते. वरचेवर त्याला सतत फोन करावा लागतो, त्याची तब्येत विचारावी लागते. या सगळ्याचा समन्वय मी कसा साधू? माझ्या परिस्थितीचा माझ्या भवितव्यावर परिणाम नाही होऊ द्यायचा आहे मला मॅडम." कला तिला म्हणते, "ठीक आहे, तू जा, मी बघते आणि बोलते चांदेकरांशी." आता असं म्हणून ती बाई निघून जाते. कला आता विचार करते, "नाही नाही, अद्वैतशी मला बोललंच पाहिजे. तो चिडेल म्हणून कोणाचं नुकसान व्हायला नको. नाही नाही, मी चांदेकरशी बोलेल." असं म्हणून तिने आता हा भाग त्यांनी इथे संपवलाय प्रेक्षकांनो आणि पुढचा भाग छान दाखवलाय. कला अद्वैतला खूप प्रेमाने समजवते की "अरे मधुराची अशी अशी परिस्थिती आहे, तुला तर माहिती आहे, आईचा सहवास मिळाला नाही तर कसं वाटतं. तू मधुराची परिस्थिती जास्ती चांगल्या प्रकारे समजू शकतोस चांदेकर." आता अद्वैतला कलाचा मुद्दा खूप छान पद्धतीने पटलाय. आता त्या टर्मिनेशन लेटरवर सही करायची असते. सरोज अद्वैतला म्हणत असते, "सही कर." मधुराचं टर्मिनेशन लेटर फाडून टाकतो अद्वैत आणि म्हणतो, "आई, मला खऱ्याने खूप छान समजावून सांगितलंय." आता हे सगळं कला मध्ये मध्ये करतीये तर सरोजला राग येणारच. पण बघूया यांचं नातं कसं फुलत जातंय ते. छान होता ना आजचा भाग? मग लाईक करायला विसरू नका आणि चॅनलही सबस्क्राईब करा. थोड्याच वेळात हजर होते घरोघरीचा रिव्ह्यू घेऊन. हा रिव्ह्यू कसा वाटला सांगा हं, आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. आणि लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. धन्यवाद.